हाय हॅलो. तर मस्त कवळवून घेतलं जात आहे. तर मस्तपैकी. आणि त्यानंतर मग लहानपणी काय व्हायचं की आमचे आजोबा हे द्यायचे, रातआंधळीचं औषध पण द्यायचे. आणि बाजूला एक होते, ते म्हणजे काय लहान मुलं यायचे आमच्या इथं. तर त्यांचं ते असं अवघडलेली गोष्ट असायची ना, तर दोन जण हे असे पकडायचे अशा हाताला लहान मुलांच्या नाजूकवणी, आणि मस्त हेवाली एक्सरसाइज असं धरून असे फिरवायचे. तर आता ते आठवतात सगळ्या गोष्टी, जसं आपण म्हणजे मोठे वगैरे होत राहतोय तर त्यामुळं हे आठवतात. तर हे त्या आता कळते की आपल्या ज्या नसा खुलल्या व्हायला पाहिजे, आपले ब्लॉकेजेस वगैरे, रक्तस्राव व्यवस्थित आपल्या बॉडीमध्ये डोक्यापर्यंत जायला पाहिजे. तर ही एक्सरसाइज मी बसल्या बसल्या आज फॉलो करते. तर खरंच रिलॅक्स आणि नेहमी करत राहते. तर आपल्या चेस्टसाठी पण फ्रेंड्स चांगलं आहे. तर हे वाली एक्सरसाइज आपल्या 2-4 स्टेप जरी केल्या ना फ्रेंड्स, तरी पण आपल्याला एकदम हलकं फील होते. आणि मस्त कोवळवून पण चाललं आहे. तर दोन्ही कामं एकत्र होतात. तर ह्यावेळी मी ही वाली एक्सरसाइज पक्का करतेच. चांगला असा अवघडलेला बघा आवाज पण येतोय असा. तर कपालभाती थोडीशी, हे 2 मिनटं. परत आपले ब्रीथिंग लॉंग, म्हणजे डीपली ब्रीथिंग. थोडी अर्धी ब्रीथिंग घेतली ना फ्रेंड्स, आपल्याला अवघड वाटतं, जरा थकवा जाणवतो अचानक आपण ब्रीथिंग घेतली तर. कधी कधी कुणाला अचानक एक्सरसाइज सुरू केल्यानंतर, तर पहिली अर्धी घ्यायची आणि नंतर पूर्ण ब्रीथिंग आपल्या पोटापर्यंत असं. तर ही स्टेप मी नक्की फॉलो करते. आणि हे लहानपणीचं यायचे मुलं आम्ही बघत बसायचो, पण आता कळतंय की ते कशासाठी होतं, म्हणजे नाही का. खूप बेनिफिट वाटतं. तर ते लहानपणी यायचे मुलं, ते छोटे छोटे मुलं, नाही का, कोणी अवघडलेलं वगैरे असे, ते बाकी सगळे म्हणजे औषध देणारेच आम्ही असे राहायचो नाही का साईडला. माझे आजोबा ते रातआंधळी कुणाला झाली त्याचं औषध द्यायचे, म्हणजे लहानपणीच्या गोष्टी ह्या सर्व. तर पहिलं गुण पण पडायचा, ते काय मंत्र वगैरे म्हणून वगैरे, असं जुन्या गोष्टी होत्या, म्हणजे आता नाही आहेत त्या गोष्टी. तर खूप फरक पडायचा. औषधं वगैरे आयुर्वेदिक पूर्ण औषध द्यायचे. आणि जे बाजूला आमचे एक आजोबा होते, तर ते कुणाचं शरीर असं अवघडलं, कुणाचे मोठे असू दे काय असू, तर हे नेहमी कुणी आलं तर इथं असं 2 जणांना पकडून असं ही वाली एक्सरसाइज चालूच असायची त्यांची, ही वाली. तर आताच ते, तेव्हा तर मोबाईल पण नव्हते, आता व्हिडिओ येतात, पण हे पहिल्यापासून गोष्टी आपण बघितलेल्या, तर आपण आपल्या जीवनामध्ये नक्कीच फॉलो करायला पाहिजे. तर ओके फ्रेंड्स, तर हे झाली मॉर्निंगपासून सुरुवात, एकदम सुंदर सुरुवात. आणि हॅपीनेस, घरचे कामं भरपूर असतात, पण आपण हॅपी पण राहायला पाहिजे, सारखं उदास पण नाही राहायला पाहिजे. आणि थोडं वर्कआउट, मॉर्निंगला आवळा ज्यूस, हेल्थ ड्रिंक्स, अशा आपण सुरुवात आपण आपली छान करू शकतो. ओके फ्रेंड्स, बाय, थँक्यू सो मच. तर कसे वाटतात टिप्स, तुम्ही पण तुमची काळजी घ्या, फॉलो करा सगळ्या चांगल्या गोष्टी. फ्रेंड्स, बाय, थँक्यू सो मच.